सर्व माननीय पदाधिकारी आणि पत्रकार बंधूंनो, महायुती शासनाने राज्यात जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचा धसका हा महाविकास आघाडीने घेतलेला आहे। ही योजना तळागाळातल्या गोर गरीब दीन दुबळ्या बहुतांश मागासवर्गीय वंचित घटकांपर्यंत आणि त्याच्यातल्या महिलांसाठी अत्यंत लाभदायी महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे। आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की बहुतांश महिलांनी ज्यांनी आपला अर्ज भरला त्यांना सगळ्यांना आतापर्यंत साधारणतः 7,500 रुपये त्यांच्या खात्यात येऊन पडलेले आहे। आणि हे पैसे आल्यानंतर मोलमजुरी करायला जाणाऱ्या ज्या महिला होत्या त्या महिलांनी अतिशय चांगली प्रतिक्रिया आपली दिलेली आहे। मात्र ही योजना सुरू झाली त्या दिवशीपासून महाविकास आघाडीच्या डोळ्यामध्ये ही योजना खुंटते आहे। आपल्याला कल्पना असेल की आपल्या नागपूर जिल्ह्यातल्याच एका काँग्रेसच्या नेत्याने या योजनेच्या विरोधामध्ये न्यायालयात धाव घेतली आणि त्यानंतरचे जे वक्तव्य उभाठा गट असेल, शरद पवारांचा गट असेल किंवा काँग्रेस असेल यांच्याकडून या योजनेला न कसा लावता येईल हाच प्रयत्न त्यांनी चालवलेला आहे। आता आपल्या हातून काही होत नाही आणि म्हणून या योजनेत गोंधळ व्हावा, ही योजनेचा महिलांना लाभ मिळू नये म्हणून काही थेट ॲक्शन प्लॅन हे महाविकास आघाडीने हातात घेतलेले आहे। आणि महाविकास आघाडीच्या इकोसिस्टीममध्ये अतिशय जोमाने कार्यरत असलेल्या डाव्यांचा सहारा म्हणजे डाव्या पक्षांचा, कम्युनिस्टांचा सहारा यासाठी काँग्रेसने घेतलेला आहे। आपल्याला एक गोष्ट पहिले मी स्पष्ट करू इच्छितो की ज्या बँक वर्कर्स असोसिएशन्स आहेत किंवा ज्या बँक वर्कर्सच्या संघटना आहेत, या संघटनांचा लीडर हा सेवानिवृत्त कर्मचारी असू शकत नाही असा सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा असताना देखील कम्युनिस्टांचा एक नेता, त्याचं नाव आहे देवीदास तुळजापूरकर, याने युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्या समोर एक विषय मांडून स्वतः पुढाकार घेऊन या योजनेच्या विरोधामध्ये बँक कर्मचाऱ्यांचं आंदोलन पुकारलेलं आहे। मुळामध्ये देवीदास तुळजापूरकर हे रिटायर्ड कर्मचारी आहेत, हे डाव्या संघटनेचे प्रतिनिधी आहेत आणि आदर्श आचारसंहितेच्या काळामध्ये बँक कर्मचाऱ्यांना फितवून त्यांना भ्रमित करून शासनाच्या विरुद्ध भूमिका घेण्यास देवीदास तुळजापूरकर भाग पाडत आहेत। ही योजना सरकारची आहे आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांचं मी नेतृत्व करत आहे असं सांगताना देवीदास तुळजापूरकर यांनी लाडकी बहीण योजना ही हिच्या प्लॅनिंगमध्ये म्हणजे हिच्या नियोजनामध्ये दोष आहेत आणि याच्यामध्ये त्रुटी आहे या प्रकारचा आरोप करून बँक कर्मचाऱ्यांना चिथवलेला आहे। आणि बँक कर्मचाऱ्यांना महायुती सरकारच्या विरोधात उभं करायचं, महायुती सरकार हे बँक कर्मचाऱ्यांच्या विरोधात आहे असं चित्र या निमित्ताने उभं करायचं आणि दुसरं की या माध्यमातून लाडकी बहीण योजना जी आहे ती लाडकी बहीण योजना याचा देखील अपप्रचार करायचा हा उद्देश डाव्यांचा, इकोसिस्टीमचा आणि महाविकास आघाडीचा या घटनेमागे आहे। त्याच्यामुळे हे जे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स आहे यांनी 16 नोव्हेंबरला बँक कर्मचाऱ्यांचा संप पुकारलेला आहे आणि बँक कर्मचारी काही घटना निश्चितपणे आम्ही कबूल करतो की काही ठिकाणी ताणाताणी निर्माण झाली, काही ठिकाणी तणाव निर्माण झाला। हा तणाव दूर करण्यासाठी काही योजना आखल्या जाऊ शकतात। ज्या ठिकाणी पैसे मिळाले नाही किंवा बँकेविषयी संशय व्यक्त झाला त्या ठिकाणी ज्यांनी कोणी बँक कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली त्यांना बँकेच्या नियमानुसार पोलीसकडे जाऊन FIR करता येतो, कारवाई करता येते, पोलीसचं प्रोटेक्शन सुद्धा घेता येतं। हे सगळं उपलब्ध असताना बँक कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून डाव्यांनी हा संप सुरू केलेला आहे। आणि यापूर्वी आदर्श आचारसंहिता सुरू असताना म्हणजे आचारसंहिता सुरू होईपर्यंत 3 महिने ही योजना सुरू होती। या योजनेच्या विरुद्ध ब्र न काढणाऱ्या डाव्या संघटनांनी आदर्श आचारसंहिता सुरू होताच बँक कर्मचाऱ्यांना उद्यापासून
आपल्या आपल्या बँकेच्या गेटवर द्वारसभा घेऊन निदर्शने द्या, आंदोलन करा आणि लाडकी बहीण योजनेचे काम आमच्यावर सोपवू नका या तऱ्हेची मागणी करा. या पद्धतीने कर्मचाऱ्यांना चिथावणं सुरू केलं आहे. याच्यातले अनेक कर्मचारी जे आहेत ते कर्मचारी त्यांचा या गोष्टीला विरोध आहे. त्यांचं म्हणणं की शासकीय योजनेला विरोध करणं हे आमचं काम नाही, पण संघटनेसमोर काही चालत नाही. संघटनेने निर्णय घेतलेला आहे आणि संघटनेने निर्णय घेतल्यानंतर आपण एखाद दुसराच कर्मचारी जर याला विरोध करू तर आपण वाईट टाकलेलो किंवा आपल्याला अडचण होईल किंवा उद्या आपल्या बदल्या होतील या भीतीने ते कर्मचारी दडपणात आहे. मला असं वाटते की अत्यंत दुर्दैवी आहे, हे अत्यंत षडयंत्र आहे. या पद्धतीने कर्मचाऱ्यांना, महाराष्ट्रातले बँक कर्मचाऱ्यांची सगळी जर संख्या आपण घेतली तर ही संख्या फार मोठी आहे आणि त्यांच्या मागे त्यांचं कुटुंब असतं तर ती मतदारांची संख्या जर घेतली तर फार मोठी आहे आणि त्यांना वेठीस धरायचं, त्यांच्यामध्ये चित्र उभं करायचं की तुम्ही आपण महायुती तुमच्या विरोधात आहे आणि दुसरं की या माध्यमातून लाडकी बहीण योजना बदनाम करायची, हे षडयंत्र आहे. त्याच्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत की तात्काळ हा जो देवीदास तुळजापूरकर आहे या डाव्या संघटनेच्या नेत्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, याच्यावर कारवाई झाली पाहिजे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स जे आहे त्यांना निवडणूक आयोगाने जाब विचारला पाहिजे की आदर्श आचारसंहितेच्या काळामध्ये समाजामध्ये किंवा एका मोठ्या घटकामध्ये असंतोष निर्माण होईल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, लोकांची गैरसोय होईल. आज गोरगरीब महिला बँकांमध्ये दिवाळीच्या तोंडावर गर्दी करतायत, त्यावेळी त्यांच्या तोंडाला हे कर्मचारी जर आंदोलन करतील, हे आंदोलन जर संप करतील तर त्यामुळे त्यांना जो लाभ मिळाला पाहिजे तो लाभ मिळणार नाही आणि म्हणून आम्ही याची तक्रार ही निवडणूक आयोगाकडे करणार आहे. आमची निवडणूक आयोगाला स्पष्ट म्हणणं आहे की या देवीदास तुळजापूरकरवर कारवाई झाली पाहिजे. यांनी आपला संप जर तात्काळ मागे नाही घेतला आणि हे आंदोलन जर थांबवलं नाही तर या विरोधात ज्या काही कायदेशीर प्रक्रिया असतील त्या आम्ही पूर्ण करू. आम्ही या म्हणजे महाविकास आघाडीचं हे अत्यंत या योजनेच्या विरोधातलं, या योजनेची त्यांच्या पायाखालची वाळू किती घसरली आहे हे स्पष्ट करणारं त्यांचं ओंगळ रूप या निमित्ताने सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद. प्रश्न असेल तर ठीक, नसेल तर फारच चांगलं. कोई प्रश्न नहीं है ना? नहीं. आप सबका बहुत बहुत धन्यवाद.